नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आरोग्य सभा. तर ही आरोग्य सभा मी 13/8/2025ला घेतलेली आहे. त्या दिवशी पाऊस खूप असल्यामुळे परत मला ही सभा 20/8ला घ्यावी लागली, कारण पाऊस असल्यामुळे लोक आले नव्हते. परत ही सभा घेण्यात आली. तर त्या सभेचं हे प्रोसिडिंग आहे. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट्स होत्या की आरोग्य सभेचे प्रोसिडिंग टाका ताई. तर आरोग्य सभा आपली VHNSC सभा, विलेज हेल्थ सॅनिटेशन अँड न्यूट्रिशन कमिटी, ग्राम आरोग्य पोषण स्वच्छता समिती, दिनांक 13/8/2025. आज दिनांक 13/8/2025 रोजी अंगणवाडी खरबी मांडवगड येथे ग्राम आरोग्य पोषण आणि स्वच्छता समितीची मासिक आरोग्य सभा घेण्यात आली. सभेमध्ये खालील विषयावर चर्चा करण्यात आली. ऑगस्टमध्ये समितीच्या बैठकीत चर्चेत येणारे विषय. तर आपली ही सभा जी आहे ती आपल्याला शासकीय इमारतीमध्ये, जसे की अंगणवाडी आहे, ग्रामपंचायत आहे, उपकेंद्र आहे, याच ठिकाणी घ्यायची आहे. ही सभा कुठेही रस्त्यावर किंवा कोणाच्या घरी ही सभा आपल्याला घ्यायची नाही. खूपच म्हणजे अडचण असेल की अंगणवाडी, ग्रामपंचायत आणि उपकेंद्र नसेल, तर अशा ठिकाणी मग तुम्ही आता खूप अडचण असेल तेव्हा तुम्ही ही घरी सभा घेऊ शकता. पण शक्यतोवर आपल्याला ही सभा ग्रामपंचायत, उपकेंद्र किंवा अंगणवाडीमध्ये घ्यायची आहे. तर जुलै महिन्याच्या सभेत घेतलेल्या निर्णयाचे अंमलबजावणी व चालू महिन्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा. म्हणजे आपण या महिन्यामध्ये काय काय विषय घेणार आहोत आणि मागचे कोणते विषय आहे किंवा पुढल्या महिन्यात कोणते येणारे विषय आहे, त्यावर या समितीच्या सभेमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. आणि आपले जे काही विषय असतात आरोग्याचे, जसे की आता पावसाळ्याचे दिवस आहे तर आपल्याला औषध लागते किंवा नाल्या स्वच्छता आहे, गावातील कचरा आहे, थांबलेलं पाणी आहे, या विषयावर आपल्याला चर्चा करून आपल्याला जे आपले सदस्य आहे, ग्रामपंचायतचे सरपंच आहेत, त्यांना ही माहिती द्यायची आहे की जेणेकरून उद्या त्यांनी आपल्याला हे नाही म्हटलं पाहिजे की तुम्ही आम्हाला काहीही सांगितलं नाही. त्याच्यामुळे आपला विषय जो आहे आरोग्याचा, तर आपल्या काही अडचणी येते सुद्धा या मीटिंगच्या प्रोसिडिंगमध्ये आपल्याला घ्यायचे आहे. तर जुलै महिन्याच्या सभेत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व चालू महिन्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा. उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र भेट देणे, जुलैमध्ये घेतलेला निर्णय वाचून दाखवणे, अबाधित निधीमधील माहिती देणे, अतिआवश्यक बाबींवर खर्च करण्यासाठी अंगणवाडी कार्यकर्तीस आशा यांना परवानगी देणे. तर आपण जे आपलं उपकेंद्र आहे त्याला तर आपल्या भेटी असतातच, प्राथमिक आरोग्य केंद्राला सुद्धा आपल्या भेटी असतात. आणि त्याच्यानंतर जो आपला निधी आहे तर तो निधी आपल्याला अजूनही आलेला नाही आहे. मागच्या वर्षी जो आला होता तो तर आपला मागच्या वर्षात संपला, पण यावर्षीचा निधी अजूनही आलेला नाही आहे. तर आपल्या खात्यामध्ये शिल्लक काही नाही, फक्त जे काही व्याज असेल ते आपल्या खात्यात शिल्लक असते. आणि ज्यांचे सेविंग्स अकाउंट आहे त्यांच्या खात्यात व्याज शिल्लक असते. पण माझं दुसरं अकाउंट आहे त्याच्यामुळे माझ्या खात्यामध्ये व्याज पण शिल्लक नाही आहे. तर त्याच्यानंतर आहे की आपले जे अतिआवश्यक बाबींवर खर्च आहे, जरी निधी नसेल तर आपल्याला अतिआवश्यकची बाब कोणती आहे, संदर्भ सेवा, गरोदर मातेला जर आपल्याला गाडी आली नाही आपल्या दवाखान्याची, तर आपल्याला त्या गरोदर मातेला संदर्भ सेवेसाठी आपल्याला खर्च करायचा आहे. त्याच्यानंतर अतिआवश्यक दुसरी सेवा आहे, आपल्याकडे काही औषध जो साठा आहे, किरकोळ औषध आहे, जसे की संडासच्या गोळ्या आणि ORS ह्यासारख्या जर गोळ्या आपल्याला ठेवायच्या आहे त्याच्यावरसुद्धा आपल्याला खर्च करायचा आहे. ह्या झाल्या आपल्या अतिआवश्यक बाबी. त्यानंतर कार्यक्षेत्रातील गाव, वाडी, वस्त्या येथे राहत असलेल्या लोकांचे आरोग्य व स्वच्छतेबाबत चर्चा. तर भेटी दरम्यान आढळणाऱ्या त्रुटी, उणिवा गावात याबाबतची कारणे शोधण्यासाठी चर्चा. कार्यक्रम ठेवणे, आखणे, ठरवलेल्या कार्यक्रमाची लोकसहभागातून अंमलबजावणी करणे. दिनांक 15 ऑगस्ट ग्रामसभेच्या दिवशी समितीने करावी. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत व ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा स्वच्छता समिती निधी, कायदा निधी, 14वा वित्त आयोग निधी यामधून खर्च करावा. तर हे जे आपण काही कार्यक्रम आखणार आहोत
तर ह्या कार्यक्रमासाठी जो निधी आहे तर एकतर लोकसहभागातून करायचा आहे किंवा आपले जे 14वे वित्त आयोग आहे ते ग्रामपंचायतला जो निधी येते त्याच्यातून खर्च करायचा आहे किंवा ग्राम आरोग्य पोषण पुरवठा समितीतून खर्च करायचा आहे. आणि पेस कायदा निधी तर हे आपल्याकडे आहे नाही. तर हा सारा जो खर्च आहे तो आपल्याला अशा पद्धतीने करायचा आहे. समजा आता एखाद्या खूप गरीब कुटुंब आहे आणि त्याला समजा कोणती समस्या आली असेल तर लोक गावातून वर्गणी करून त्या व्यक्तीला मदत करत असतात. तर हे जे आहे तर ही जी मदत आहे तर ही लोकसहभागातून झालेली आहे. किंवा मग अतिआवश्यक सेवामध्ये जिथे आपण संदर्भ सेवा देतो गरोदर मातेला, तर अशावेळी आपण आपल्या जवळचे पैसे खर्च करतो आणि नंतर जेव्हा समितीचा फंड येतो तेव्हा आपण त्याच्यातून काढून घेत असतो. तर ही झाली आपल्या समितीतून खर्च. त्याच्यानंतर हिवताप, डेंग्यू, चिकनगुन्या, जपानीज मेंदूज्वर व विषमज्वर इत्यादी वर्षभरात होणाऱ्या ऋतुमानानुसार आजारांचे व्यवस्थापन व उपचारांचे नियोजन आशा आरोग्य सेविका यांचेकडून होत असलेल्या आरोग्य तपासणी, त्यावर औषधोपचार, धूर फवारणी, गप्पी मासे सोडणे, पाणी शुद्धीकरण याबाबत चर्चा. हिवताप, डेंग्यू, चिकनगुन्या, जपानीज मेंदूज्वर व विषमज्वर इत्यादी वर्षभरात होणाऱ्या ऋतुमानानुसार आजाराचे आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत केले जाणारे व्यवस्थापन व उपचार याबाबतचा आढावा समिती घेईल. तसेच डासोत्पादित स्थाने गावकऱ्यांच्या सहकार्याने नष्ट करण्यासाठी समिती पुढाकार घेईल. पाण्याच्या स्रोताचे शुद्धीकरण नियमित होते किंवा कसे याचा आढावा घेण्यासाठी नोंदवहीची तपासणी समितीने करावी. यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्यासाठी समिती पुढाकार घेईल. तर जे पाण्याचे शुद्धीकरण आहे, जे आपण ब्लिचिंग तिथे टाकल्या जाते ते व्यवस्थित आहे की नाही, तर आणि तिथे किती आहे, काय आहे, म्हणजे पूर्ण महिनाभर पुरेल का इतकं, म्हणजे नोंदवही, ते तपासणी, हे सर्व जे कामं आहे ते समिती करेल. आणि त्यात जर काही त्रुटी असेल तर ते सुद्धा दूर करण्याचा समिती प्रयत्न करेल. तर इथे म्हटल्याप्रमाणे की हे जे पावसाळ्यात जे उद्भवणारे आजार आहे तर हे जे आजार आहे याचं म्हणजे व्यवस्थापन, त्याचं नियोजन हे करणे आणि यावर म्हणजे जसे गप्पी मासे सोडणे, पाणी शुद्धीकरण यावर चर्चा, धूर फवारणी, जिथे जर डेंग्यूचे पेशंट निघाले असेल अशाच ठिकाणी धूर फवारणी केली जाते. आणि आपल्या ज्या काही विहिरी वगैरे आहे तिथे आपण आता मागच्या महिन्यात गप्पी मासे सोडलेले आहे. पाणी शुद्धीकरण म्हणजे जिथे ब्लिचिंग वगैरे टाकल्या जाते. आता हिवताप, डेंग्यू, चिकनगुन्या, जपानीज मेंदूज्वर, विषमज्वर वर्षभरात होणाऱ्या ऋतुमानानुसार आरोग्याचे आजाराचे आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत केले जाणारे व्यवस्थापन व उपचार. तर हे जे काही आजार आहेत त्याबद्दल आपण गावामध्ये जेव्हा आपल्या गृहभेटी करतो तेव्हा आपल्याला माहिती पडते आणि मग त्यानुसार आरोग्यसेवक सेविका याचे व्यवस्थापन करत असतात. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला समितीला सांगायच्या आहे आणि समितीमध्ये चर्चा करायची. आणि एखाद्या गोष्टीची जर आपल्याला उणीव भासत असेल, जसे की आपल्याकडे काही औषध नाही आहे काही, तर आपल्याला या समितीला सांगायचं आहे. काही आपल्या ज्या अडचणी आहेत त्या समितीला सांगायच्या आहेत. जर समिती ला सांगूनही जर वारंवार आपल्या म्हणजे अडचणी सोडवल्या जात नसेल तरीसुद्धा आपल्याला समितीसमोर त्या गोष्टी ठेवायच्या आहेत. आणि हे जे हिवताप, डेंग्यू, चिकनगुन्या हे जे आजार आहे हे पावसाळ्यातच पसरणारे आजार आहेत. जसे आपण आता गृहभेटीमध्ये लोकांना सांगत असतो की पाणी उकळून प्या, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, नाल्या वाहता ठेवा, घाण ठेवू नका. तर हे आपण तर करतोच, आपले सारे सर्व आरोग्याचे जे कर्मचारी आहे हे करत असतात. तरीसुद्धा आपल्याला या समितीमध्ये हा विषय घ्यायचा आहे आणि आपल्या समितीतले जे काही लोक आहेत त्यांना ह्याबद्दल माहिती द्यायची आहे. अति जोखमीग्रस्त माता किंवा बालकांचे संदर्भ सेवा औषध उपचारासाठी येणाऱ्या खर्चाबाबत चर्चा करणे. अति जोखमीग्रस्त माता किंवा बालकांच्या यादीचा आढावा समिती घेईल व त्यांना देण्यात येणाऱ्या संदर्भ सेवा औषधोपचारासाठी येणाऱ्या खर्चाची तरतुदी समिती करेल. अति जोखमीग्रस्त जी माता आहे किंवा बालक आहे त्यांना आपण संदर्भ सेवा औषध याविषयी समितीमध्ये चर्चा करू शकतो. म्हणजे एखादी माता अति जोखमी आहे, तिला लगेच दवाखान्यात पाठवायची आहे, 108ची गाडी नाही आली आहे, अशा वेळी आपण तिला आपल्या समितीच्या खर्चातून तिला गाडी करून तिला पाठवू शकतो. तसेच बालकसुद्धा आहे,
त्यालासुद्धा आपण ही सेवा देऊ शकतो. तसंच औषधाचा खर्च आहे, तर समितीला आपण सांगून, समितीची सभा घेऊन, समितीतल्या सर्व लोकांना सांगून आपण हा खर्च करू शकतो. त्याच्यानंतर आहे ग्राम आरोग्य व पोषण दिवशी लसीकरणबाबत माहिती. लसीकरणातून सुटलेल्या वंचित लाभार्थ्यांना त्यांचे महत्त्व पटवून सांगण्याबाबत चर्चा. तसेच क्षेत्रातील सर्व गर्भवती माता व अधिक धोक्याची माता, स्तनदा माता यांना देण्यात येणाऱ्या सेवांबाबत व सर्व माहिती देण्याबाबत चर्चा. ग्राम आरोग्य व पोषण दिवशी लसीकरणबाबत माहिती. लसीकरणातून सुटलेल्या व वंचित लाभार्थ्यांना त्यांचे महत्त्व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत पटवून दिले जाईल याची खात्री समिती करेल. तर आपल्या ज्या दिवशी विवेचनी दिवस असते त्या दिवशी आपण आपल्या ज्या काही गरोदर माता आहे, स्तनदा माता आहे, आपले लाभार्थी आहे, त्यांना आपण बोलावून आपले सत्र कंप्लीट करत असतो. तर आपल्या सत्रातून आपण कोणीही लसीकरणापासून वंचित राहू देत नाही. आणि एखादी व्यक्ती जर ऐकत नसेल तर आपण त्याला आपल्यामार्फत, आरोग्यसेविकेमार्फत, आणि आपल्याकडून जर ऐकत नसेल, समजा ऐकत नसेल एखादी व्यक्ती, तर तिला जी व्यक्ती गावातल्या व्यक्तीचं ती ऐकते त्याच्याकडून आपण त्यांना समजावून सांगत असतो. पण आत्ता तर असं कोणीही व्यक्ती आपल्याला मिळत नाही की ज्यांना लस घ्यायची नाही आहे, स्वतः नाही, आपल्या मुलाला नाही. तर ही गोष्ट तर सध्या तरी नाही आहे. तर स्तनपान दिन साजरा करणे. तर आपण बघितलं की 1 ते 7 ऑगस्टपर्यंत आपण आपला स्तनपानाचा दिवस जो आहे तो आपण साजरा केलेला आहे. स्तनपानाच्या संदर्भात ग्राम आरोग्य दिनादिवशी स्तनपानाच्या योग्य पद्धती, स्तनपानाची दशपदी माहिती देणे, हिरकणी कक्ष स्थापन करणे, याबाबत कार्यवाही केली याचा आढावा घेणे. तर आपण स्पेशल स्तनपान दिवस पण साजरा केला. आणि त्याच्यानंतर आपला जो विवेचंडीचा दिवस असते त्या दिवशीसुद्धा आपण त्या ज्या आलेल्या माता असतात त्यांना स्तनपानाविषयी सांगतच असतो प्रत्येक वेळी की स्तनपान करायचे कसे, बाळाला कसे पकडायचे, तो कसा सरळ रेषेत असला पाहिजे, त्याला आधार कसा द्यायचा, मातेने कसा आधार घ्यायचा, तिची बसण्याची पद्धत कशी असली पाहिजे, तर बाळाचं तोंड कसं उघडलेलं असलं पाहिजे, ते हनुवटी लागलेलं असलं पाहिजे. ह्या साऱ्या गोष्टी आपण लसीकरणाच्या दिवशी, विवेचनेच्या दिवशी सांगत असतो. आणि त्याच्यानंतर आपला जो जो स्पेशल कार्यक्रम झाला स्तनपानाचा, त्यामध्ये सुद्धा आपण सगळे मुद्दे कव्हर केले आणि सगळी माहिती दिली. त्याच्यानंतर आहे 15 ऑगस्ट विशेष ग्रामसभा नियोजनावर चर्चा. 15 ऑगस्ट ग्रामसभेच्या दिवशी श्रमदान करणे, स्वच्छता अभियान, प्रभात फेरी, विहिरीची व येथील परिसराची स्वच्छता करणे, लोकांना उत्कृष्ट सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याचा सत्कार करणे, अशा प्रकारचे कार्यक्रम समिती लोकसहभागातून आयोजित करेल. त्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, स्वयंसेवी संस्था, आशा, अंगणवाडी, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, महिला मंडळ, बचत गट इत्यादी यांचा सहभाग व सहकार्य समिती करेल. तर याविषयी सुद्धा चर्चा करण्यात आली समितीच्या सभेमध्ये. आणि आत्ता अहिल्याबाई होळकर गुणगौरव अभियान सुरू आहे. तर त्याच्यासाठी ग्रामपंचायतने 2 महिलांची निवड केली. तर त्यांना पुरस्कारसुद्धा देण्यात आले. आणि अशा प्रकारे 15 ऑगस्टचा जो कार्यक्रम आहे त्याच्यावरसुद्धा चर्चा करण्यात आली. त्यानंतर 1 ते 7 सप्टेंबर पोषण आहार सप्ताह साजरा करणे, आणि त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची, कारण हा कार्यक्रम आहे पुढच्या महिन्यामध्ये. 1 ते 7 सप्टेंबर पोषण आहार सप्ताह साजरा करण्याबद्दल नियोजन व खर्चाची तरतूद. तर हा जो कार्यक्रम आहे हा आपल्याला साजरा करायचा आहे दरवर्षीप्रमाणे पोषण आहार सप्ताह. तर यामध्ये वेगवेगळे आपण कार्यक्रम घेत असतो. तर यावर्षीसुद्धा आपण या कार्यक्रमाचं आयोजन करणार आहोत. त्यानंतर आपल्या समितीला जेवढे लोक सभेला हजर आहे त्यांच्या सह्या घ्यायच्या आहे. आणि अशा प्रकारे ही आजची सभा आपली येथे समाप्त झालेली आहे. तर भेटू आपण आता या महिन्यातल्या, सप्टेंबर महिन्यातल्या सभेसाठी. ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा समितीची जी समिती आहे त्याचं मी लिंक टाकेलच. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. भेटू परत आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या सर्व आशाताईंना नमस्कार आणि बाय बाय.